आजच्या व्हिडिओचं नाव आहे महाराष्ट्रातील दागिन्याची ऐतिहासिक परंपरा. काय ते बघू. महाराष्ट्रीयन दागिने त्यांच्या पारंपरिक नक्षीदार आणि समृद्ध डिझाईनसाठी ओळखले जातात, ज्यात ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, मंगळसूत्र, नथ, विशेषतः ब्राह्मणी नथ, चंद्रबाळी आणि बाकी दंडात घालण्याचा दागिना यासारख्या दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये सोने, मोती आणि रत्ने सुशोभित केलेली असतात आणि सण समारंभामध्ये विशेषतः वापरले जातात. व्हेरी गुड. दागिन्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार आहे. जितके तुम्ही इतिहासात शिराल तितके दागिन्याचे प्रकार तुम्हाला दिसतील. अगदी गळ्याचे दागिने घेतले तरी त्यात चिंच पेट्या, वजट्रिका, ठुशी, मोहनमाळ, पोतळी हार, सर, सोलापुरी साज, जोदडी हार, लफ्फा, तन्मयी, दुलेरिया, शिरोण, चंद्रहार असे बरेच प्रकार आहेत. व्हेरी गुड. आता तन्मयी काय बघूया. हा गळ्यामध्ये घालण्याचा मोत्याचा खास पेशवाई दागिना आहे. मोत्याच्या अनेक सरींना अडकवलेला एक मोठा खडा, अनेक खड्यांचे आणि कच्च्या पैलून पाडलेल्या हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्याच्या सरीऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफले जाते. मध्ये जे पदक असतं त्याला तन्मयीचं खोड म्हणतात. आता कोल्हापुरी साज काय बघूया. लाखेवर सोन्याचा पत्रा मडवलेला हा दागिना असतो. कोल्हापुरी साजामध्ये जवमणी आणि धनड्या वेगवेगळ्या आकाराची पाने मोत्याच्या तारेने गुंफलेली असतात. या साजात 21 पाने असतात. यापैकी 10 पाने ही भगवान विष्णूचे अवतार आणि 8 पाने एक अष्टमंडल आणि 1 पान माणिक आणि 1 पाचूचे पान लाल किंवा गुलाबी रंगाचे असते. हा दागिना 60 वर्षापासून प्रसिद्ध आहे. बकुळीचा हार काय बघूया. बकुळी हार हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना आहे. बकुळी हारामध्ये बकुळीच्या साजूक फुलांसारखी दिसणारी फुलं असतात. 1, 2, 3 पदरात घडविला जाणारा हा दागिना म्हणजे बकुळी हार. व्हेरी गुड. बोरमाळ या भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. बोरमाळ हा भारतातील एक विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. लहान बोराच्या आकाराच्या मण्याची माळ म्हणजे बोरमाळ. गोल गरगरीत मण्यासोबतच लांबट चौकोनी मण्याची ही बोरमाळ बनविली जाते. पातळ पत्र्याचे मणी बनवून आत लाख भरली जाते. त्यामुळे कमी वजनात बनणारा पण ठसठशीत दिसणारा हा दागिना तयार होतो. व्हेरी गुड. मोहनमाळ हा दागिना सर्वसाधारणपणे आजीकडून येणारा खास मराठमोळा दागिना आहे. एका तारेने एकाला एक जोडलेले हरभऱ्या एवढ्या सोन्याचे मणी म्हणजे मोहनमाळ. हा 1, 2, 3 किंवा त्यापेक्षा अधिक पदराचे असतो किंवा गळ्यात घालत असलेला सुंदर मन मोहून टाकणारा अलंकार म्हणजे मोहनमाळ. व्हेरी गुड. आता पुतळी हार हा महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. गोल चपट्या मण्यावर लक्ष्मी. पुतळी हार हा महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. गोल चपट्या मण्यांवर लक्ष्मीची छाप किंवा ठसा असणाऱ्या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात.
पुतळ्या या 17व्या शतकापासून प्रचलित आहेत. जोंधळी पोत हे काय बघूया. मणी हे ज्वारीच्या बियाप्रमाणे दिसतात. जोंधळ्याच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे छोटे आकाराचे मणी तयार करून त्याची बनविलेली माळ जोंधळी पोत या नावाने ओळखली जाते. जोंधळी मणी एका दोऱ्यामध्ये ओवले जातात. अशा प्रकारे 2, 3 किंवा त्यापेक्षा अधिक ओवलेल्या मण्यांचे पदर एकत्र करून गळ्यामध्ये परिधान करणारा अलंकार म्हणजे जोंधळी पोत. व्हेरी गुड. बेलपांटिक. बेलपांटिक काय म्हणजे बघूया. बेलपांटिक काय बघूया. महाराष्ट्रातील एक पारंपरिक दागिना बेलपानाच्या आकाराप्रमाणे 3 पानं असलेल्या सोन्याच्या पेट्या, याला खालून रेशमी धाग्याची मऊ गादी केलेली असते. वज्रटिकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार. व्हेरी गुड. चंद्रहार. एकात एक अडकलेल्या वळ्यांची माळ अलीकडच्या फॅशनचा चंद्रहार 18व्या शतकापासून चालू असलेला दिसतो आणि यात एकात एक अडकलेल्या चपट्या वळ्यांचे अनेक थर असतात. अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणतात. व्हेरी गुड. पैंजण. पैंजण एक पदरी तर तोरड्या जाडजूड आणि एकापेक्षा अधिक पदरीचे असतात. वाळे हे लहान मुलांच्या पायात घालण्याची देखील पद्धत आहे. याशिवाय चाळ, तोडर, नुपूर, जोडवी, मासोळी, विरोली, मंजीर, वाळा, वेडणी हे देखील पायातील दागिने आहेत. व्हेरी गुड. कमरेवरचे दागिने काय बघूया. कंबरपट्टा हा अतिशय जुना असा दागिना. कंबरपट्टा राजघराण्यातील राण्या घालत असायच्या. कमरेवर पट्टा घातल्याने पोटाचा घेर प्रमाणात राहतो असे मानले जाते. मेखला. मेखला कमरेच्या एका बाजूला लटकणारा दागिना आहे ज्यात नक्षीदार साखळी किंवा वेल असतो. कमरेवरील छल्ला या दागिन्यात वरच्या बाजूस नक्षीदार काम असते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा महाराष्ट्रातील दागिन्यांची ऐतिहासिक परंपरेचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.